आम्ही काही केलेलं नसताना अशा पद्धतीने दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की आता राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ताब्यात घेऊन त्यांना आता पोलीस ठाण्यामध्ये नेलं जात आहे। तर हे दृश्य या ठिकाणची आपण पाहतोय, पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि आता पोलिसांच्या गाडीतून या सगळ्यांना या ठिकाणाहून नेलं जात आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय आणि मी हरेश गाडी काढ तर आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याच्या आधीच आंदोलकांची धरपकड करण्यात आली। मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलं। राजू शेट्टी, विनायक राऊत यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। महादेव जानकर यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर राजू शेट्टी आणि जानकर यांची तर पोलिसांबरोबर या ठिकाणी बाचाबाची देखील झाली। आंबा आणि काजू उत्पादकांचा हा मोर्चा गिरगाव चौपाटीपासून वर्षावर निघणार होता। वर्षाच्या परिसरात देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र मोर्चा निघण्याच्या आधीच पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलं। आंबा उत्पादकांना हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्या अशी मागणी या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। त्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येणार होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा मोर्चा काढण्यात येणार होता। मात्र मोर्चा सुरू होण्याच्या आधीच पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलं। काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला होता। हर्षवर्धन सपकाळ यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कोकणामधील आंबा आणि काजू बागायतदारांसाठी हा मोर्चा शेतकरी नेत्यांनी काढला होता। पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये इथे बाचाबाची देखील झालेली आहे। हा मोर्चा निघण्याच्या आधीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। तसंच नेत्यांना सुद्धा त्यांनी तिथूनच ताब्यात घेतलं। दुसरे दृश्य आपण पाहतो गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणी इतर आंदोलकांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर इथे देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला होता। त्यानंतर गिरगाव चौपाटीपासूनही कुठेही मोर्चा निघू दिला गेला नाही। मोठा बंदोबस्त संपूर्ण या परिसरात बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेला आहे आणि सगळ्या गाड्या तपासूनच त्यानंतर पुढे पाठवल्या जात आहेत। याच गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघणार होता। कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यामध्ये सहभागी होणार होते। मात्र आंदोलकांना एकत्र येण्यापूर्वीच तिथून पांगवण्यात आलं। त्याचबरोबर नेत्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मोर्चा निघण्याच्या आधीच नेत्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी या मोर्चाला परवानगीच नव्हती असं म्हटलेलं आहे। या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती असं पोलिसांनी म्हटलंय। दोन दृश्य पाहतोय आपण, एकीकडे नेत्यांना पोलिसांनी इथून ताब्यात घेतलेलं आहे। दुसरी दृश्य आहेत ती गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणाहून मोर्चा निघणार होता तिथे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग करण्यात आलंय। एक एक गाडी इथे तपासून सोडली जाते। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी इथे एकत्र येऊ नये यासाठी देखील मोठा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। सध्या पोलिसांचाच मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलं। गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षावर हा मोर्चा काढण्यात येणार होता। आंबा बागायतदार आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळीने देखील मोठं नुकसान या शेतकऱ्यांचं झालंय। त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। याचे परिणाम फडणवीसांना भोगावे लागतील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय।